सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि आपली पुढची रेसिपी आहे पाया सूप, जे की मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे। जेव्हा मी शिमला मिरची बटाट्याची भाजी शेअर केली होती तुमच्याबरोबर, तेव्हाच तुम्हाला सांगितले की आज 2 आपले रेसिपी येणार आहे, कारण मला पाया सूपची ऑर्डर आहे। पण पुढचा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही मला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम द्या। त्यासाठी माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, लाईक करायला तर अजिबात विसरू नका, आणि बेल आयकनचं बटन दाबायला तर बिलकुल हिचकचू नका। ते तर दाबा, म्हणजे मी जेव्हा पण माझी रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले ते माहिती पडेल, त्याचे तुम्हाला मेसेज येईल। त्याच्यामुळे ते दाबायला कधीच विसरू नका। चला तर मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते जे आपल्याला पाया सूपसाठी लागतं। तर बघा, एक टोमॅटो लागेल आपल्याला मध्यम आकाराचा, एक कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर ही दालचिनी घेतलेली आहे, त्याच्यानंतर हे मिरी घेतलेली आहे 2-3, त्यानंतर ह्या लवंग आहे, त्याच्यानंतर ही जावित्री आहे असं, आणि हे स्टार फूल आहे, आणि ही दालचिनी आहे। हे सगळं मी घेतलेलं आहे। जास्त आपल्याला खडे मसाले वापरायचे नाही आहेत। त्याच्यानंतर ही हळद आहे, आणि हे चवीनुसार मीठ आहे, आणि हे जे मेन पाय आहे ते स्वच्छ धुवून साफ करून आम्ही घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून आम्ही घेतलेले आहेत, त्यानंतर म्हणाल की न धुताच हे टाकत आहे। तर मी इथे कुकर आहे तो गरम करायला आधीच ठेवलेला होता, आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे मी, तुम्ही बघून घ्या। ह्याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले टाकणार आहोत। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, तर हे आपण सगळे खडे मसाले ह्याच्यामध्ये टाकले, ते चांगले व्यवस्थित तडतडले की त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्या, नाहीतर हातावरती उडतं सगळं। आणि त्याच्यासोबतच आपण टोमॅटो टाकणार आहे, कारण टोमॅटो मग कांद्यासोबतच नरम होतो, त्याच्यामुळे मी कांद्यासोबतच टोमॅटो टाकत असते। तर चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे। हे बघा, अशा प्रकारे ह्याच्यातच आपण मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो लवकरात लवकर शिजेल। हे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला कमी जास्त कसं आवडतं तसं तुम्ही टाका, त्याचा अंदाज काही मी तुम्हाला सांगत नाही आहे, कारण कोण जास्त मीठ खातं, कोण कमी खातं। आम्ही तर मीडियम खातो, आम्हाला जास्त खारट पण जमत नाही आणि एकदम पानसट पण जमत नाही। आत्ता जेवढा छान वास सुटलेला आहे, मस्त छान, की तुम्ही विचारच करू शकत नाही की सूप किती छान बनेल। आणि खरं सांगायचं तर मी खूप छान सूप बनवते। मी थोड्या दिवसापूर्वी पण बनवलं होतं, तेव्हा पण मला ऑर्डर होती, आणि त्यांचीच ही दुसरी ऑर्डर आहे, म्हणजे त्यांचेच एक रिलेटिव्ह आहेत, त्यांनी मला ही ऑर्डर दिलेली आहे पाया सूपची। खूप रिक्वेस्ट केली होती त्यांनी आत्ता मला की ताई प्लीज दे आम्हाला पाया सूप दे खूप। त्याच्यासाठी मी आत्ता हे केलं, कारण मलासुद्धा आवरायचं होतं, जेवायचं होतं, जेवण करायचं होतं, पुन्हा माझ्या मुलाला ट्युशनला सोडायचं होतं, तरीसुद्धा खूप रिक्वेस्ट केल्यामुळे मी हे देत आहे ऑर्डर। कारण मी सकाळीसुद्धा पाया सूपची ऑर्डर केली होती, आणि ते संपलं होतं, पण मी ती काही व्हिडिओ अपलोड करू शकली नाही, कारण मला खूप घाई होती। तर ही मी पुन्हा एकदा बनवत आहे। हे बघा, कांदा थोडा शिजत आलेला आहे, जास्त पण सूपला कांदा शिजवायचा नसतो, फक्त टोमॅटो हा थोडा नरम करून घ्यायचा असतो। त्याच्यामुळे आपण टोमॅटो चांगला असं नरम झालं, याच्यामध्ये काही अद्रक लसूणची वगैरे पेस्ट टाकायची नसते। काही जण टाकतात, पण ते त्यांच्या सोयीनुसार आहे, मी नाही टाकत, कारण की सूपमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकत नाही, कारण सूप हा लाईट असतो, जास्त असं तिखट वगैरे नसतो। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहे। बघा हे कसं शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा आपण हळद टाकणार आहोत, हळद पावडर, आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आणि थंडीच्या दिवसात पाया सूप तर खायलाच पाहिजे। थंडीच्या दिवसातच असं नाही, पण तुम्ही कधीही पाया सूप खाल्लेलं चांगलं असतं,
त्याच्याने आपल्याला ताकद भेटते, कॅल्शियम भेटतं. हे बघा मी पाय टाकत आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे मी पूर्ण पाय टाकून घेतलेले आहेत बघा तुम्ही. चांगलं आपल्याला हे तेलामध्ये पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला त्याला लागला पाहिजे व्यवस्थित. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मिनटं एक आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही. हे असंच ठेवायचं आहे उलटं झाकण. एक 5 मिनिटानंतर मी बघत आहे तर चांगली वाफ आलेली आहे बघा आपल्या पायांना. पुन्हा इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. तर मी पाणी ॲड करत आहे बघा. तर मी असं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपल्याला 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण पाय चांगले शिजले पाहिजेत. कच्चे पाय चांगले लागत नाही आणि पचायलाही ते चांगले नसतात. हे झाकण लावत आहे कुकरला. आता ह्याला आपण 7 ते 8 शिट्या काढून घेऊया, मग आपण भेटूयात आणि बघूया आपलं सूप कसं रेडी होतात. तोपर्यंत तुम्ही वेट करा, वेट अँड वॉच. ओके. सूप रेडी झालेलं आहे. तर कुकर थंड झालं आहे तर तुम्ही पाहू शकता. तर हे बघा आपलं पाया सूप कसं रेडी झालेलं आहे आणि किती छान दिसत आहे. मी कुकर गॅसवरनं खाली घेतलेला आहे कारण की ते खूप गरम होता. त्या कारणाने मी खाली ठेवून कुकरचं झाकण ओपन करून तुम्हाला दाखवत आहे. तर कसं वाटलं माझं सूप ते नक्की सांगा. आणि मी पुन्हा एकदा आलेला आहे आणि किती छान दिसत आहे. तर हे बघा मित्रांनो आपलं पाया सूप रेडी आहे. किती छान दिसत आहे आणि मी त्याला थोडंसं सजवलेलं आहे. तर ही माझी क्वांटिटी आहे ॲक्च्युली. ती मला तुम्हाला दाखवायची होती. पाया सूपची ही माझी एवढी क्वांटिटी असते. ह्याच्यामध्ये 4 पीस आहेत. आणि जर तुम्हाला खरंच आवडलं असेल किंवा ऑर्डर करायचं असेल तर खाली मला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला मेसेज करा. तुमचा नंबर कमेंट करा. पनवेलमध्येच मी राहते. पनवेलमध्ये कुठेही ऑर्डर असेल तर तुम्हाला भेटून जाईल. तर काही असू दे, व्हेज नॉनव्हेज किंवा तुम्हाला टिफिन पाहिजे असेल तरी तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि प्लीज मी आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की वाईट कमेंट कोणीही करू नका. ज्यांना माझी रेसिपी नसेल आवडत त्यांनी ते स्क्रिप्ट करा. तुम्ही वरती हे करा. काही गरज जी व्हिडिओ बघितलीच पाहिजे किंवा काही असं मी आमंत्रण नाही देत आहे कोणाला. त्याच्यामुळे कोणी वाईट कमेंट करू नका. नसेल आवडत तर तुम्ही स्क्रिप्ट करा. काही फरक पडत नाही. ओके. बाय.